हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण सिंपल अशी फ्रँकी करणार आहे, ज्याच्यामध्ये अजिबात जास्त मसाले नाहीत किंवा कुठल्याही भाज्या नाहीत. झटपट फ्रँकी ही तयार होते. तर इथं मी हा आपला जे चपाती करतो त्या पिठाचा एक गोळा घेतला आहे. तर हे असं लाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे लाटून घ्यायचं आहे. तवा आपण तापायला ठेवलेला आहे. तर हे बघा, अगदी अशा छोट्या छोट्याच करणार आहे मी. तर ही आपली एक छोटीशी ही चपाती लाटून झाली. आता याला भाजायला टाकूया. इथं तवा तापलेला आहे. तर आता ही अशी भाजून घ्यायची. हे बघा, आता ह्या दुसऱ्या साईडनं अगदी व्यवस्थित भाजायचे. याला आता आपण काय करणार आहे, ही एक साईड खालची व्यवस्थित भाजली की आता हे बघा, ही एका साईडनं भाजलेली आहे. आता गॅस कमी केलाय. आता आधी काय करायचं, थोडासा सॉस टाकला, त्यानंतर टोमॅटो सॉस टाकला. आता ही थोडीशी शेजवान चटणी, त्याच्यानंतर थोडंसं हे मेयोनीज, आता हे पसरवायचं. छान असं हे पसरवून घेतलं. आता काय करायचं, त्याच्यावर चीज टाकायचं. अगदी सोप्या पद्धतीनं आणि मुलांना झटपट असं करून देता येईल अशी ही रेसिपी आहे. ऐन वेळेला जर भाजी काय करायची सुचलं नाही तर हे अशी फ्रँकी करून मुलांना देता येते. तर आता गॅस आपण कमीच ठेवलेला आहे. आता तेल टाकायचं साईडनं. आता काय करायचं आहे बघा, दुसऱ्या साईडनं पण आपली फ्रँकी तयार होते. भाजून व्यवस्थित हे झालेलं आहे. हे बघा, आता ह्याला असं हे पलटी मारायची. त्यात आपली फ्रँकी तयार झाली. अशी झटपट फ्रँकी तुम्ही मुलांना करून देऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आता अजून एक आपण करून घेऊया. सॉस काय तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. सॉस टाकला, थोडीशी शेजवान चटणी टाकली, थोडंसं मेयोनीज टाकलं. त्याच्यानंतर आता ह्याला थोडासा मसाला टाकायचा आहे.
थोडंसं मी ऑरेगॅनो मसाला टाकला, थोडेसे हर्ब्स, त्याच्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकायची, थोडीशी कसुरी मेथी टाकली. आता याला व्यवस्थित मिक्स करून असं सगळ्या याला लावून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं व्यवस्थित अगदी आपण लावून घेतलंय. आता काय करायचं, थोडंसं हे चीज आवडीनुसार, आता ह्याच्यामध्ये जरा मसाले टाकल्यामुळं थोडीशी ह्याची टेस्ट थोडी वेगळी येईल. मसालेदार पण सिंपलवालीच फ्रँकी आहे ही पण.